पाथर्डी शहरातील इयत्ता 8वीत शिकणाऱ्या वेदांत दत्तात्रय कुलट वय वर्ष 14 या विद्यार्थ्यावर वीर सावरकर मैदान परिसरात गुरुवारी भरदुपारी त्याच्याच वर्गातील 2 विद्यार्थ्यांनी चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून संपूर्ण पालक वर्गामध्ये तीव्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। वेदांत याच्या पाठीवर धारदार चाकूनं गंभीर इजा झाली आहे। प्राथमिक उपचार पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्याला अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। वेदांत हा शहरातील एका विद्यालयात 8वीच्या वर्गात शिक्षण घेतो। परीक्षा पेपर देऊन तो दुपारी 1:30च्या सुमारास शाळेतून घरी आला। त्यानंतर खासगी कामानिमित्त तो दुचाकीवरून शहरातल्या वीर सावरकर मैदान परिसरात गेला। याच दरम्यान त्याच्याच वर्गातील 2 मित्रांनी त्याला गाठलं। किरकोळ वादातून एका मित्रानं त्याच्यावर चाकूनं हल्ला केला अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे। हल्ला झाल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं। स्थानिकांनी वेदांतला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुंड आणि संजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। पोलीस अधिक तपास करीत असून 2 संशयित विद्यार्थ्यांचा पोलीस शोध घेत आहेत। विद्यार्थी दशेतच मुलं असं कृत्य करत असताना सर्व स्तरातून चिंता व्यक्त केली गेली। या वयात मुलांकडे चाकूसारखे घातक शस्त्र येतातच कसे, खेळण्या बागडण्याच्या आणि अभ्यास करण्याच्या वयात हिंसक विचार डोक्यात कसे घुसतात यावरही समाजानं विचार करण्याची वेळ आली आहे। YES9 मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।